अनेक दिवसापासून न सुटणारा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटलाय। रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची रस्सीखेच होती, मात्र अनिकेत तटकरेंना विधान परिषदेत पाठवण्याच्या बदल्यामध्ये शिवसेनेला पालकमंत्रीपद देण्याची तडजोड झाली होती। त्यानंतर केवळ नाव जाहीर करण्याचीच वाट पाहिली जात होती। तसंच नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सीखेच होती, मात्र नाशिकच्या राजकारणावरती भाजपचे गिरीश महाजनच वर्चस्व ठेवून होते। अखेर अपेक्षेप्रमाणे गोगावले आणि महाजन यांच्या गळ्यामध्ये पालकमंत्रीपदाची माळ पडली आहे। आणि यावर पांडुरंग पावला असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय, तर भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून। तर पांडुरंगच पावला असं मी म्हणेल, पण चांगलं झालं। म्हणजे माझा काही फार कुंभमेळ्यामध्ये मी होतोच, मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळ तेव्हा होईल, इकडे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दलचे खूप खूप आभार। पालकमंत्री म्हणून तुम्ही काय रस्ते नीट करणार आहात का सांगा। तुम्ही खा पैसे, सरकारचे जे इकडले जावई आहेत त्यांनी पैसे खावेत। आता ते पैसे खाणं याला राजमान्य आहे या सरकारमध्ये, पण कामं करा। पैसे खाऊन जो काम करत नाही त्याला आता भ्रष्टाचार म्हणतात।